सांगितलं होतं प्रत्येक टाका घालताना त्यांचं नाव घ्यायचं. पण माई मी विचलित झाले. मला काही कळतच नाहीये हो. मी फक्त गोधडीला टाकेच घालत राहिले. मी स्वामींचं नाव घेणं विसरूनच गेले. मी काय करू आता? गे अगं कपिलेसारख्या माणसांचं कामच नाव ठेवण्याचं. मान वर करून चाललीस तर म्हणतील गर्विष्ठ आहे. मान खाली करून चाललीस तर म्हणतील चोर आहे. डोळे बंद केलेस तर म्हणतील की ध्यान लावण्याचं नाटक करते. अगं लोक चारही बाजूने बोलतात. जर त्यांचं ऐकून डोळे फोडून घेतलेस तर म्हणतील की कर्माची फळं आहेत. अगं एक वेळ देवाला खुश करणं सोपं आहे, पण या जगातल्या काही माणसांना खुश करणं अवघड आहे. आणि जर हे काय म्हणताय याचकडे लक्ष देत राहिलीस तर नामस्मरण कधी करणार? गे तू या स्थानावर आमच्या मर्जीने राहतेस आणि कुणाचे लाड करायचे आणि कुणाचे नाही आम्ही ठरवू. गे तुझ्या साधुत्व भिनलंय की नाही हे आम्ही ठरवणार की कपिला? गुरु नामावर चित्त ठेव, विचलित होऊ नकोस. तुला आमच्या करता गोधडी शिवायला सांगितली होती, काय झालं? हो स्वामी, घेतली गोधडी शिवायला. गोधडीला प्रत्येक टाका घालताना आमचं नाव घेत राहायचं. कर सुरुवात. हो स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आयुष्य या गोधडीप्रमाणे जर नामस्मरण करत शिवत गेलात तर जीवन समृद्ध होता. आणि विचलित व्हाल तर आयुष्य उसवत जाता. त्या आयुष्यात अनेक प्रश्न पडतात, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गुरुकडे आहे लक्षात ठेवायचं. हे जर लक्षात ठेवलं तर आयुष्य समृद्ध होईल. शिव शंकर शंभो. कौशिकी, जोपर्यंत सत्य आपल्या हाती लागत नाही तोपर्यंत आपण गावाच्या बाहेर पडायचं नाही. वाटलंच तर आपण धर्मशाळेत थांबू. अहो पण स्वामी म्हणाले होते ना, आज यशोदाताईंवर झालेला अन्याय दूर होणार आहे. मला मारू नका. खरी मी तुमची ताई आहे आणि माझ्या वाट्याची संपत्ती तुम्ही तुमच्या नावावर करून घेतली आहे. ऐका, मला मारू नका. अरे मी तुमची ताई आहे. आत्याचा आवाज. स्वामी, माझ्या सोमेचा सांभाळ करा.
हे हे काय आहे? ताईचा आवाज आणि आणि दादाचं नाव. हा भूताटकीचा प्रकार तर नसेल ना? नाही, हा दगड स्वामींकडे होता. हा भूताटकीचा प्रकार असणं शक्यच नाही. सत्य आहे. सत्य? कसलं सत्य? याच ठिकाणी यशोदाची हत्या झाली. हत्या? पण यशोदाताईंचा मृत्यू तर नैसर्गिक होता असं सांगितलं होतं. हो, हृदयविकाराच्या झटक्यानं ताई मेली असं सांगितलं दादाने आम्हाला. दत्ताजीने सांगितलं ते असत्य आहे. सत्य तुम्हाला दाखवणार आणि तेही आताच. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, घरची जबाबदारी आता पार पडली. आता जीवनात एकच हेतू, गुरुसेवा. गरिबांना थोडा वेळ, थोडे दान, हाच माझा धर्म. दत्ता, सुभद्रा, तुम्ही ते अचानक? हो ताई, आम्ही थोडंसं बोलायचं होतं तुझ्याशी. तुझं अर्ध आयुष्य जगून झालंय. दत्ता, असं का बोलतोयस तू? अगं, माझं पूर्ण बोलणं ऐकून तर घे. ताई, तू आता तीर्थयात्रेला चाललीस. खरं तर पहिल्यापासून तुला प्रपंचापेक्षा देवभक्तीची गोडी. मुळात तुझा स्वभावच देवभोळा. आता तू तीर्थयात्रेला चाललीस. वाटेत लोक भेटतील, काही शिकवतील तुला, काही म्हणतील. मग तू विरक्तीला लागशील. तुला सगळं सोडून द्यावंसं वाटेल. आणि अशातच तुझ्या संपत्तीचा हिस्सा तू दुसऱ्याला देऊन टाकशील. साधी बोळीस ना ग तू खूप. आणि तसंही तुझ्या संपत्तीचा तुला काहीही फायदा नाही, हो की नाही? ते आहे. आणि म्हणूनच दत्ता, मी माझ्या संपत्तीचा वाटा दान करणार आहे, स्वामी स्थानावर येणाऱ्या गरिबांसाठी. अशी इच्छा आहे माझी. असं काहीही करणार नाही असतो. अगं, असं काय बोलतेस? ही काय भाषा आहे तुझी? जे ऐकलंस तेच बोलतेय. तू तुझी संपत्ती कोणालाही दान करणार नाहीयेस. ती आम्हाला हवी आहे. आमच्या नावावर करून टाक. ताई, ती खरं बोलतीये. असं म्हणतो? आता तर करणारच नाही. मी माझ्या संपत्तीचा वाटा स्वामींच्या नावाने दान करणार आहे. डोक्याचा ताप वाढवू नकोस ताई. तीर्थयात्रेला चाललीयस ना, तर जा, कायमची जा. पुन्हा मागे येऊच नको. पण जायच्या आधी तुझ्या संपत्तीचा हिस्सा या दत्ताजीच्या नावावर करून जा. कळलं? त्याच्यावर अंगठा दे आणि तुझा हिस्सा माझ्या नावावर कर. नाही देणार. अहो, ही अशी ऐकायची नाही. थांब. तू बऱ्या बोलाने संपत्ती आमच्या नावावर करा, नाहीतर ह्यानेच मारून टाकील तुला.
ऐका, मला मारू नका. अरे मी तुमची ताई आहे. मी तुमची काळजी घेते. दत्ता, तुला तर लहानाचं मोठं केलंय मी, आणि मी माझा वाटा हा गरिबांना दान देणार आहे, मी तुला आधीच सांगितलं होतं. मग आता हट्टाला का पेटलायस? अंगठा देत आई. नाही देणार. सोमेशा, वाचव रे. आज माझं काय होईल सांगता येत नाही. तुझ्या कुटुंबाचा सांभाळ कर. स्वामींची सेवा कर. स्वामी, तुम्ही जे आशीर्वाद मला दिले ते त्याच्या कामी येऊ. एक ना एक दिवस जे काही सत्य आहे ते सोमेशला समजू दे. देवभोळी आहेस ग, देवभोळी माझी ताई. अगं सत्य सांगायला तू जिवंत राहिली पाहिजेस ना. माझ्या सोमेशचा सांभाळ करा. दत्ताजीने जो अन्याय माझ्यावर केलाय, पण हा अन्याय कधी सोमेश्वर होऊ देऊ नका. कारण तू आता दादा बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाहीयेस, आणि सुभद्रा, तू सुद्धा वहिनी बोलण्याच्या लायकीची राहिलेली नाहीयेस. दे आता तरी अंगठा दे, नाहीतर तू हकनाक मरशील. तर खरंच मेल्या. आता काय करायचं आपण? बोंबलू नकोस. तनी टाईक. गावात भोम ठोकायची की यशोदाताईला हृदयविकाराचा झटका आला होता. आपण तिचा गळा दाबून तिला मारलंय याची शहानिशा कोणीच करू शकणार नाही. चला आता. स्वामी, माझ्या सोमेशचा सांभाळ करा. दत्ताजीने जो अन्याय माझ्यावर केला, तो अन्याय माझ्या सोमेश्वर होऊ देऊ नका. स्वामी, हेच ते सत्य आहे. याच जागी यशोदाची हत्या झाली होती. तुझ्यावर अन्याय न होऊ देणार हीच यशोदाची शेवटची इच्छा होती. आणि आम्ही तुझ्यावर अन्याय होऊ कसा देऊ? तुम्ही आता जे पाहिलं तेच सत्य आहे. खरंच काका काकू खूपच वाईट आहेत. दादा असं काही करल असं कधीच वाटलं नव्हतं मला. माझा विश्वास, माझं नातं सगळं संपलं आज. मी त्याला सोडणार नाही. त्यानं काय गमावलंय हे त्याला कळायलाच पाहिजे. असं काही बोलू नका. रागात घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात. अहो बाबा, मी हात जोडते तुमच्या समोर. आपण स्वामी आजोबांचं ऐकूया. आता मी काय सांगतोय ते नीट ऐका. शिव शंकर शंभो. दादा, मला तुमचं सगळं सत्य समजलंय. यशोदाताईला तूच मारलंयस ना? अरे असा नीच वागशील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. जे काही केलंय त्याची शिक्षा आधीच स्वामींनी दिलेली दिसतेय तुम्हाला, पण एवढी शिक्षा पुरेशी नाहीये. आता मी तुमची तक्रार फौजदाराकडे करणार आहे. तुम्हाला तुरुंगात टाकणार आहे. का मारलंस ताईला? बोल ना.
अरे आई सारखी माया लावायची, प्रेम करायची आपल्यावर. तू संपत्तीसाठी ताईला मारलंयस ना? तुला संपत्तीच हवी होती तर मला बोलायचंस. हसत हसत तुझ्या नावावर करायला लावली असती ताईला, आणि माझी ही संपत्ती तुझ्या नावावर केली असती. तू ताईला मारायला नको होतस रे. शिव शंकर शंभो. दत्ताजी, तुझ्या स्वार्थीपणामुळे तू सगळ्यांचे आयुष्य पणाला लावलीस. माझं आयुष्य तू हिरावून घेतलंस. माझे भावंड माझ्यापासून हिरावून घेतलेस. माझं आयुष्य गुरुसेवेला मला व्हायचं होतं, पण ती संधी पण तू हिरावून घेतलीस. का केलंस असं दत्ता? किती माया होती तुझ्यावर रे माझी. तू असं काय करशील ते मला कधीच नव्हतं वाटलं. यमूच्या माध्यमातून यशोदा बोलतीये. यमू हा यशोदेचा पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म आहे. सुभद्रे, तू जेव्हा यमूला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला वाचवणारे आम्हीच होतो. शिव शंकर शंभो. आणि ज्या क्षणी यशोदेने प्राण सोडले त्या क्षणी तिच्या उशाशी हा दगड होता जमिनीखाली, आणि तिचे प्राण या दगडात वास करत होते. आणि म्हणून आम्ही हा दगड सांभाळून ठेवला होता. स्वामी, तुम्हाला सगळं ठाऊक होतं तर का नाही थांबवलं? प्रारब्ध बदलता येत नाही. जे घडायचं ते घडणारच. पण स्वामी, यमू अशीच वागत राहणार आहे का? यशोदाताई तिच्या तोंडून अशाच बोलत राहणार आहेत का सतत? नाही. यशोदे, तुझं कार्य पूर्ण झालंय. आता मुक्त हो. तुला यमूच्या शरीरातून वावरण्याची आवश्यकता नाहीये. आमच्यात विलीन हो. शिव शंकर शंभो. यमू, बाळा इकडे ये. आता तू तुझं पुढील आयुष्य जगण्याकरता सिद्ध आहेस. यशोदेचा चांगुलपणा आणि आमची भक्ती यांचा वारसा पुढे न्यायला तू सिद्ध आहेस. शिव शंकर शंभो. बाळा, तुझ्या यशोदा आत्याने आमच्यावर एक गाणं रचलं होतं, ते म्हण बरं. खरंच म्हणू स्वामी आजोबा? श्री स्वामी समर्थ. दीप उजळला दारी तुमच्या, मन गुंतले नामी तुमच्या. करुणा करा दीन दयाळा,
माथा ठेवितो चरणी तुमच्या. श्री स्वामी समर्थ. शाबास. स्वामी आजोबा, तुम्ही म्हणाला होतात मनापासून आमचं नामस्मरण करायचं. भाव खरा असेल तर आम्ही धावून येतोच. मग मी आता सोलापूरला गेल्यावर तुमचं मनापासून नामस्मरण करणार. पण मला जर तुमची आठवण आली तर तुम्ही मला भेटायला येणार ना? येणार. असंच नामस्मरण करत राहा. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की